रायगाव तालुक्यातील खैरगाव जवादे येथील महिलांनी सातत्याने गावातील बेकायदेशीर दारू बंद करण्यासाठी लढा दिला, परंतु अपयश आले. बेकायदेशीर व्यवसाय करणारे इतके मुजोर झाले की पोलिसांसोबत लागेबांधे असल्याचे सांगत जुमानत नसल्याचा आरोप खैरगाव जवादे येथील ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांवर केला असून तात्काळ गावात बेकायदेशीर सुरू असलेली दारू बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना निवेदन दिले. खैरगाव जवादे येथील एक व्यक्ती गेल्या 4 ते 5 वर्षापासून अवैधरित्या दारूची विक्री खुलेआम करत आहे. याबाबत गावातील महिला पुरुषांनी कित्येक वेळा लेखी व तोंडी स्वरूपाची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली, तरीसुद्धा आज पावेतो या दारू विक्रेत्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. या दारू विक्रीमुळे गावामध्ये भांडण तंट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे संसार दारूमुळे उघड्यावर आले आहे. इतके होऊनसुद्धा या दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही? या दारू विक्रेत्याला कोणाचे पाठबळ आहे? सदर या दारू विक्रेत्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व आमच्या गावातील ही अवैध दारूची विक्री थांबवावी. सदर ही दारू विक्री बंद न झाल्यास आम्ही गावातील महिला व पुरुष परत पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून उपोषणाला बसणार असल्याचे गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ठाणेदाराला कळविले आहे. यावेळी निवेदन देताना राजेश कुलसंगे, शुभम मडावी, किशोर जवादे, गजेंद्र वाळके, पपिता कुलसंगे, प्रवीण मेश्राम, प्रकाश लोणे, सचिन मुनेश्वर, अखिल कोरडे, प्रज्वल पाटील, रोशन नरांजे, वासुदेव तोडाशे, सुनील शिडाम, सोनाबाई शिडाम, मायाबाई नैताम यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. पण पोलीस स्टेशनला आले, काय आपली मागणी काय आहे? आम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं. आमच्या गावामध्ये मागच्या 5 वर्षापासून सतत दारू विक्रीचं मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या गावात? खैरगाव जवादे, रायगाव तालुक्यामध्ये वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत माझं गाव येतं. माझ्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे आणि दारू विक्रेत्याचं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो, त्याच्यामुळे आमची दारू कशी बंद होते ते आम्ही पाहतो. याबाबत तुम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं का? साहेबांना निवेदन दिलं. काय साहेब काय म्हणे? साहेब म्हणाले मागच्या आता 2 दिवसामध्ये संपूर्ण दारू बंद झाली पाहिजे आणि मी ते करण्याचा प्रयत्न करतो असं साहेबांनी आश्वासन दिलं. अन्यथा दारू बंद नाही झाली तर तुमच्या गावची उपोषणाला बसण्यास तयार आहोत.